नमस्कार. नमस्कार. आपली जिल्हा प्रमुख म्हणून उत्तरेची निवड झाली. नुकतीच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी आपल्यावरती विश्वास व्यक्त केला आहे. आव्हानं मोठी आहेत. विशेषतः दापोलीखेड, चिपळूण, गोवाघरांनी या भागामध्ये मंडणगड 5 तालुके जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांनी झालेली स्थित्यंतर पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचं आजच आरक्षण जाहीर झालं. जनरली शहराचा 30% आणि ग्रामीण भागाचा 70% मतदारसंघाचा जवळपास भाग येतो. आपल्यावरती एवढा विश्वास टाकला आहे आणि आपण हे आव्हान कशा प्रकारे पेलणार आहात? असं आहे की मला वाटतं मी 2014 सालापासून जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून मी नवीन आव्हानच अंगावरती घेत आलो. जसं माझे वडील शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेबांनी हे राजकारणामध्ये पडल्यापासून एक वेगवेगळी आव्हानं त्यांनी जी अंगावरती घेतली, स्वीकारली आणि त्यातनं त्यांनी ते निभावून गेले, पार पाडली त्यांनी ती जबाबदाऱ्या. त्याच पद्धतीने मी राजकारणात पडल्यापासनं मी ज्यावेळेस पहिल्यांदा साहेबांसाठी म्हणून ज्यावेळेस जिल्हा परिषद गटामध्ये एका काम करायची सुरुवात केली, तो गट त्यावेळेस काय अनुकूल परिस्थितीत होता अशातला भाग नाही, तो प्रतिकूल परिस्थितीतला गट होता. पण तो आपण अनुकूल परिस्थितीत 6 महिन्यामध्ये आपण आणला. नंतर मी ज्या जिल्हा परिषदला अंजनवेल गटातनं उभा राहिलो, ज्याचं आजही सुदैवाने आरक्षण हे सर्वसाधारण पडले, त्या गटामध्ये मी जेव्हा उभा राहिलो त्यावेळेस त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीशिवाय यापूर्वी कोणीही निवडून आलेला नव्हता. मी त्या ठिकाणी उभा राहिलो आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त कोणीतरी त्या गटातनं निवडून आलं. आणि म्हणून मला सुरुवातीपासूनच वेगवेगळे आव्हानं अंगावर घ्यायची सवय ही आहे. मी विरोधी पक्ष नेता झालो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझी कारकीर्द बघितले. तर विरोधी पक्ष नेता झालो तर आम्ही 16 जण होतो, 15 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेस. मी विरोधी पक्ष नेता होतो. एक नेत्रा ठाकूर सोडल्या तर मला वाटतं आमच्यामध्ये पहिल्यांदाच सगळे त्या ठिकाणी निवडणूक लढवलेले होते. एकही पंचायत समिती सदस्य देखील झाला नव्हता. पण ती जबाबदारी मी पार पडली. समोर मातब्बर लोक होते तरी देखील मी अध्यक्ष झालो. तेव्हा कोरोनाचा काळ होता, तुम्हाला माहिती आहे. पण त्या कोरोनाच्या काळात पण एक चांगलं उज्ज्वल तुमच्यासारखी अनुभवी लोक त्या ठिकाणी माझे कालावधी संपल्यानंतर पण आज नावं घेत आहेत. म्हणजे माझं काम त्या ठिकाणी पण मी चांगलं केलं. आणि म्हणून ही आपण जी म्हणतायत ती आव्हानं नाही आहेत का, तर ती आहेत. पक्षाची परिस्थिती बघता थोडीफार ही आव्हानं आहेत. परंतु आव्हान अंगावरती आल्याशिवाय माझी पण कारकीर्द कुठेतरी उजळ होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. आणि त्यामुळे या आव्हानांचा स्वीकार करून एक चांगलं काम उत्तर रत्नागिरीचा जिल्हा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी निश्चितपणे उभं करेन. तुमच्याकडे जी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 29 जिल्हा परिषदेचे गट येतात आणि ते निर्णायक असतात सत्ता येण्यासाठी. महायुती म्हणजे आघाडी करताना साधारणपणे आपल्यावरती जबाबदारी असणार, चर्चा आपल्याशी होणार. मग 29 जिल्हा परिषद गटातली सध्याची स्थिती पाहता 27 महायुतीचे सदस्य त्यापैकी त्या ठिकाणी बऱ्यापैकी आहेत. मग आता उमेदवारी देताना तुम्हाला काय निकष लावावे लागतील साधारणपणे? माझ्याकडे मी तुम्हाला एक फक्त माहिती म्हणून सांगतो की सगळे 29 जिल्हा परिषद गट माझ्याकडे नाही आहेत. कारण दापोली विधानसभा मतदारसंघ आणि घोगर विधानसभा मतदारसंघ ह्या 2 मतदारसंघापुरते पुरेसा मी जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे 29 जरी नसले तरी जवळजवळ 25 जिल्हा परिषद गट जे की सत्ता आणण्यासाठी म्हणून निर्णायक ठरतं आपण म्हणताय ते बरोबर आहे. आणि ती त्या ठिकाणी माझ्याकडे तो भाग आहे. पण मी आत्ताच येता गाडीमध्ये आरक्षण बघत होतो. जे म्हणून निवडून येण्याकरता आमच्या पक्षातनं निवडून आलेले असताना देखील पक्ष त्या ठिकाणी फुटल्यानंतर निवडणुका डोळ्यासमोर ज्यांनी म्हणून उड्या मारल्या ते जवळजवळ त्यांचे पत्ते कट त्या आरक्षणामुळे होत आहेत असंच हे साधारणपणे दिसतंय. परंतु ते जरी असलं तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी जागरूक राहून त्या निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि म्हणून आत्ता जस्ट आरक्षणं पडली आहेत. आता मी शुक्रवारीच त्या ठिकाणी दापोली आणि खेडच्या दौऱ्यावरती जातोय. बुधवारी मी आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद पहिले घेण्यासाठी जातोय. आणि म्हणून मग शुक्रवारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ताबडतोब आम्ही इच्छुक कोण आहेत याची माहिती घेऊ. आणि कुटुंबामध्ये चर्चा ज्याप्रमाणे करतात, मी माझ्या वडिलांची कार्यपद्धती बघितलेली आहे. ते संघटनेचं काम करत असताना सर्वांना घेऊन बसतात, सर्वांना सांगतात तू थांब, तुला संधी देऊ, तुला पुढच्या वेळेस देऊ. तीच पद्धत त्या ठिकाणी मी अवलंबवायची ठरवलेली आहे. हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये बसून मी त्या ठिकाणी चर्चा करीन आणि
आम्ही निकष म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी योग्य जो उमेदवार असेल त्याला आम्ही संधी देऊ. गुहागर मतदारसंघ सुदैवाने तिथे प्रतिनिधित्व माजी मंत्री शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून भास्करराव जाधव, त्याच मतदारसंघात तुमचं आरक्षण पडलं आहे. विधानसभेची परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी ही फार मोठी म्हणजे कसोटीत लागली ती भास्कररावांची, आणि एकंदरीत मतदारसंघातलं पूर्णपणे वातावरण बदललं होतं. त्याला काही अनेक कारणं असतील. आता गुहागर विधानसभा मतदारसंघावरती लक्ष ठेवताना अधिक जबाबदारीने काय बघावं लागेल त्या मतदारसंघात? 2024ची आत्ता विधानसभा निवडणूक झाली, त्याच्या 4 ते 4.5 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. हाच गुहागर विधानसभा मतदारसंघ 28,500 मताधिक्याने त्या ठिकाणी पुढे होता, म्हणजे आमच्या उमेदवाराला मतं जास्त होती. आता आम्ही 4.5 महिने निवडणूक लढलो. ते मताधिक्य आपल्याला सर्वांना माहिती आहे, ते कमी झालं. काय झालं, कशाकरता झालं, कुठल्या कुठल्या कारणाने झालं, ही कारणं आम्ही शोधलेली आहेत, आम्हाला माहिती आहेत. कशा पद्धतीचा प्रचार केला गेला ही आम्हाला माहिती आहे. पण माझा आज आपण बरं झालं मला हा प्रश्न विचारलात. आपल्या माध्यमातून मला हे एक निदर्शनास आणून द्यायचं आहे की असा एक तरी या निवडणुकीपूर्वी असा एक तरी पक्षप्रवेश झाला का की त्या पक्षप्रवेशाने ही मतं वाढली होती. ही पक्षप्रवेशाने मतं वाढली नव्हती, तर हे तात्पुरत्या कालावधीकरता त्या निवडणुकीपुरती जे काय प्रचार झाला त्याला बळी पडून लोकांनी काही निर्णय घेतले असतील, आणि त्यातला तो एक भाग होता. आणि म्हणून जर ते 4 महिन्यात 28,000चं मताधिक्य 2800वरती येऊ शकतं, तर पुन्हा 2800 मताधिक्य आम्ही 28,000वरती नेऊ शकतो. एवढी धमक, एवढी ताकद आदरणीय आमचे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव साहेबांच्या मध्ये आहे. आणि त्यामुळे फार त्या गोष्टीचा झालेल्या विसरून जाऊन फार विचार करत त्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा पुढे काय वाढलं आहे ते बघितलं पाहिजे, ते आम्ही बघतोय. आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही एक खात्री आहे, हा एक विश्वास आहे की आम्ही हे चित्र नक्की बदलू, आणि ते गुहागर विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये बदलते. लोक जी कोणी आजूबाजूला गेली होती ती पुन्हा आमच्या जवळ यायला लागलेली आहेत. तुमचं वास्तव्य मतदारसंघ गुहागरमध्ये जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करताय, पण वास्तव्य जरासं चिपळूणमध्ये आहे. आणि चिपळूण हा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय राजकीय संवेदनशील मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी नगरपालिका आहे, पुन्हा जिल्हा परिषद आहे. चिपळूणला राजकीय घडामोडी घडल्या, म्हणजे अनपेक्षित जी मतं पाहिजे तीसुद्धा महायुतीच्या उमेदवाराला मिळाली नाहीत. प्रशांत यादवांनी लक्षणीय मतं घेतली. प्रशांत यादव आता भाजपमध्ये गेलेत. जिल्हा परिषद गट आणि तुमचं तिथलं वास्तव्य आणि जिल्हा परिषद निवडणुका चिपळूण विधानसभा मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला संघटनेच्या दृष्टीने उभारी घेताना? वास्तव्य म्हणून मी त्या पुरेशा विषयाशी बोलतो, कारण की मी तिथं राहतो म्हणून मी आपल्याशी बोलतो, कारण की माझ्याकडे तो भाग नाही आहे. पण प्रशांतजी यादव हे राष्ट्रवादीमध्ये आले कधी? तर निवडणुकीच्या पूर्वी आले. त्यांनी निवडणूक आमच्याकडनं महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी लढवली, आणि त्यांना 80,000 मतं ही जवळजवळ त्यांना पडली. आज सर्वांना असं वाटतंय की ती 80,000 मतं ही त्यांना पडली, परंतु आपण सगळेजण सोयीस्कररित्या विसरतोय म्हणा, किंवा जाणून बुजून या गोष्टीची चर्चा केली जात नाही. ह्या 80,000 मध्ये शिवसैनिकांची मतं आहेत ना, मूळ शिवसैनिकांची मतं आहेत, ते राष्ट्रवादीचे होते, ते भाजपमध्ये गेले. परंतु त्या ठिकाणी 65,000 ते 70,000 मतं ही एकट्या आमच्या शिवसेनेची होती, ती आज आमच्या जागेवरती आहेत. थोडीफार त्यातली गेलीच, ती काय आम्ही काही नाकारू शकत नाही. वास्तविक थोडंसं एक कार्यकर्ता म्हणून मला माझे आणि प्रशांतजी यादवांचे फार चांगले संबंध आहेत, पण एक कार्यकर्ता म्हणून फार मला वाईट वाटलं की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी आलात, आमच्या शिवसैनिकांनी तुम्हाला उमेदवार म्हणून ॲक्सेप्ट केलं, तुम्हाला मान्य केलं, आणि तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला भरभरून मतं दिली. पण तुम्ही जात असताना तुम्ही तुमचा निर्णय घेतलात, काही हरकत नाही, परंतु पक्ष बदलून जात असताना त्या ठिकाणी तुम्ही एक फक्त योगेश शिर्के मूळ राष्ट्रवादीचे सोडले, तर जवळजवळ तुम्ही आमचे पंचायत समिती सदस्य वगैरे जे आम्हीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या निवडणुकीकरता म्हणून ओळख करून दिली, त्यांना तुम्ही घेऊन गेलात. आमच्याच मुळावरती त्या ठिकाणी तुम्ही घाव घातलात, किंवा आमच्यावरती आमच्या शिवसेनेवरतीच तो तुम्ही घाला घातलात. त्याचं फार एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला वाईट वाटलं. आणि म्हणून ते जरी आज पक्ष सोडून गेले असले, काही नेते मंडळी गेले असतील, तर थोडाफार फरक हा पडतोच, नाकारायचं कारण नाही. पण शिवसैनिक म्हणून आजही आमची ताकद ही त्या ठिकाणी आहे, आणि ती ताकद ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना पुरेपूर दिसेल.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळजवळ होण्याच्या दृष्टीने सगळे हालचाली सुरू झालेत, आरक्षण पडले. प्रचारामधले मुद्दे तुमच्या दृष्टीने काय असतील साधारण? प्रचारामधले मुद्दे असे आहेत की 2022 साली आमचा पक्ष फुटला, 23ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. हे 2 पक्ष फुटले आणि इकडनं तिकडे उड्या मारायची कार्यक्रम चालू झाला. आमच्या पक्षातले अनेक लोक इकडून तिकडे जातात, कोण जिल्हा प्रमुख जातो, कधी कोण जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले लोक जातात, कोण जिल्हा परिषद सदस्य जातो, पंचायत समिती सभापती जातात. हे चालू आहे. हे काही विचाराने जात नाही. यांना काही ना काहीतरी आमिष, काही ना काहीतरी तुम्हाला कामं देऊ, तुमची विकास कामं करू, हे सगळं सांगून त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेलं जातं. आणि जो तो उठतो तो भाषण एकच करतो, मी तुमचा जातोय तो विकास काम करायला जातोय, मी पक्ष सोडतोय तो पक्ष सत्तेकडे जातोय विकास काम करायला. आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय बाळासाहेब माने यांनी मला वाटतं एक 7-8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी रस्त्यांकरता म्हणून आंदोलन या आपल्या रत्नागिरी शहरामध्ये केलं. कालच त्या ठिकाणी मी आणि शिवसेना नेते भास्कर जाधव साहेब आम्ही 2 जण खेडच्या दौऱ्यावरती होतो. आम्ही खेडच्या शहरात गेलो, जो की मंत्री योगेश कदमांच्या मतदारसंघातला तो भाग आहे. काय परिस्थिती आहे आज? जे कोणी लोक हे इकडनं तिकडे उड्या मारतायत ते विकासाकरता म्हणून जात आहेत, सांगतायत. आमचा मूळ मुद्दा हा विकासाचाच आहे. आमच्या या निवडणुकीमध्ये आम्हाला विचारायचं आहे की तुम्ही विकासाकरता लोकांना तुमच्या पक्षामध्ये घेताय, कुठं त्यांचा विकास करताय, कुठला विकास करताय. आणि त्यामुळे विकास हा मेन मुद्दा आमचा आहे या निवडणुकीतला. आणि मग अनेक त्या ठिकाणचे त्या स्थानिक पातळीवरचे विषय हे त्या वेळेस मात्र येतील. बरेचसे विद्यमान गेले, काही आता म्हणाल तुम्ही काय आमिष दाखवली, आता नव्याने तुम्हाला काही चेहरे द्यावे लागतील. पण एका बाजूला महासत्ता आहे, अर्थार्जन आहे, निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचा वापर आहे. त्या उमेदवार निवडी करता काय नेमकं बघितलं जाणार आहे आणि काय परिस्थिती नवीन उमेदवाराची असेल? अनेक लोक गेली, नवीन चेहरे म्हणजे माझ्यासारखे नवीन चेहरे तुम्ही म्हणताय. मला संधी आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी दिली आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, 19 जून 1966 साली त्या शिवसेनेचा जन्म झाला. त्याला बाळासाहेबांनी शिवसेनेला या जन्माला घातली. त्यावेळेस शिवसेनेचा साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हता आणि शाखा प्रमुख कोणाला तरी धरून त्या ठिकाणी करायला लागत होता. आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट आमच्यात नाही आहेत, परंतु उद्धव साहेबांनी 2 पावलं पुढे नेऊन ही संघटना घेऊन गेले. ठीक आहे, काही वर्षापूर्वी काही गोष्टी घडल्या, पण आज आमच्या शिवसेनेची ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते दिल्लीच्या खासदारापर्यंत किंवा दिल्लीच्या अध्यक्षपदी बसलेले आमचे मनोहर जोशी सर इथपर्यंत या शिवसेनेची गेल्या या 57-58 वर्षामध्ये मजल गेली. ही मजल तिथपर्यंत गेली आणि त्यामुळे आमचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर हे तयार आहे. पण आपण म्हटलं की निवडणुकीमध्ये काय आपण बघून डोळ्यासमोर ठेवून आपण निर्णय घ्याल. आज जरी बाळासाहेब ठाकरे हे हयात नसले तरी देखील त्यांचे विचार आजही शिवसैनिकांमध्ये जिवंत आहेत. मला आठवते 1995 साली माझ्या वडिलांना उमेदवारी देण्याचा एक प्रसंग होता आणि या सगळ्या भागातनं आदरणीय बाळासाहेबांचा दौरा चालू होता आणि त्यांनी सगळे उमेदवार त्या ठिकाणी डिक्लेअर करत ते आले. चिपळूणमध्ये आले आणि मनोहर जोशी सर वगैरे त्या काळचे नेते सगळे, दत्ताजी साळवी साहेब वगैरे असे बसले होते, नलावडे साहेब, नारायणराव राणे साहेब बसले होते. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की बरं का पंत, म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं मनोहर जोशी सरांना की बरं का पंत, मी या भास्करला, या पोराला ह्यावेळेस उमेदवारी द्यायचं ठरवलंय. त्यावेळेस मनोहर जोशी सर बोलले की साहेब काय हरकत नाही, पण आपले इथलं स्टँडिंग आमदार हे बापूसाहेब खेडेकर आहेत. आपण सिंधुदुर्गापासून सगळे उमेदवार जाहीर करत आलो आणि ते सगळे आपण मराठा समाजाचे म्हणजे ओपन समाजाचे आपण दिलेत. ही एकच ओबीसी समाजाची सीट आहे आणि त्यामुळे साहेब ही पण जर आपण दिली तर आपली सत्ता येणार आहे आणि ती आपली सत्ता इथं जर का आपण काही गडबड केली तर येणार नाही आणि म्हणून आपण भास्करचा विचार पुढच्या वेळेस करू असं मनोहर जोशी सर सांगत होते. राजकीय दृष्ट्या त्यांचं बरोबर होतं सरांचं, पण बाळासाहेबांचे विचार हे पक्के होते. बाळासाहेबांनी एकदाच विचारलं, पंत भास्कर कार्यकर्ता कसा आहे? सरांनी सांगितलं चांगले आहेत वगैरे वगैरे वगैरे, त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं. होय ना, माझा निर्णय झाला, सत्ता नाही जरी आली तरी चालेल,
पण एका चांगल्या कार्यकर्त्यावर त्याची जात बघून मी अन्याय करणार नाही जरी सत्ता आली तरी चालेल. मी बाळासाहेबांनी, आपल्याला माहिती आहे 95ला आदरणीय भास्करराव जाधव साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. हा विचार आजही आमच्या मनामध्ये जिवंत आहे की त्या ठिकाणी निवडणुका आम्हाला जिंकायच्या आहेत, पण आमच्या विचारांना, आमच्या तत्वांना तिलांजली देऊन आम्हाला जिंकायचे नाही आहेत. तर आमचे विचार त्या ठिकाणी जिवंत ठेवून आम्हाला या निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि म्हणून जो कोणी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, जो चांगलं काम करतोय, त्याची जातपात धर्म न बघता जो बाळासाहेबांनी आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे, त्या आदर्शाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्या निवडणुका लढवू. आणि तुम्हाला सांगतो 95ला साहेब आमदार पण झाले आणि सत्तेमध्ये पण त्या ठिकाणी शिवसेना भाजप ही युतीची सत्ता पण त्यावेळेस 95ला आली. आणि म्हणून त्या विचाराप्रमाणे चांगला कार्यकर्ता, पक्षाशी प्रामाणिक कार्यकर्ता ह्यांची आम्ही त्या ठिकाणी निवड नक्की करू. मुंबई आणि कोकण हे जवळचं नातं ओळखलं जातं. रत्नागिरीमध्ये, त्यामध्ये सुद्धा कोकणामध्ये रत्नागिरी हा महत्त्वाचा भाग आहे. मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रितपणाच्या चर्चा सुरू आहेत, गाठीबिटी चालू आहेत. आणि आता ते जवळपास युती झाले, दोघांचे बंधुराज एकत्र येतात, निर्णयापर्यंत चर्चा सुरू झाल्या आहेत. काय तिथल्या युतीचा परिणाम, दोन भावांचा एकत्रितपणा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भागात काय जाणवेल? नक्की त्या ठिकाणी या युतीचा परिणाम हा जाणवणार. युत्या आघाड्या ह्या जेव्हा होत असतात त्यावेळेस त्याचा फायदा निश्चितपणाने एकमेकाच्या पक्षाला होत असतो. आम्हालाही त्या ठिकाणी निश्चितपणाने या गोष्टीचा फायदा होईल, तो आम्ही त्याच्या वेळेस बघू. जबाबदारी मोठी आहे, आव्हानं भरपूर आहेत, पण आता शेवट एकंदरीत मतदारांना काय तुम्ही आव्हाने करू इच्छिता एक जिल्हा प्रमुख म्हणून? मी जिल्हा प्रमुख म्हणून मतदारांना एवढंच सांगतो की त्या ठिकाणी डोळस व्हा, जागरूक व्हा. एक काळ तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली. लोक विचाराने, ठीक आहे इकडनं तिकडे पक्षांतरं होत नव्हती का, तर होत होती, परंतु काही पक्षांतरे ही विचारानं देखील होत होती. लोक विचाराने जोडली जात होती, पक्ष विचाराने उभे केले जात होते. आज जो तो या ठिकाणावरनं त्या ठिकाणी जो काही उड्या मारतोय, तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी उड्या मारतोय. आणि विकास कामं आम्ही करू अशा प्रकारची त्या ठिकाणी आश्वासनं देतो. मुळामध्ये पक्षांतरं पूर्वी ही होत होती, ती आपापसातले जर का मतभेद झाले तर त्या मतभेदाच्या विचारांवरती त्या ठिकाणी हे पक्षप्रवेश होत होते, पक्षांतरं होत होती. पण आता आपण जर बघाल तर कोणाला ईडी लावली जाते, कोणाला त्या ठिकाणी CBIची नोटीस येते, कोणाला आणखी इन्कम टॅक्सची नोटीस येते, कोणाला NIAची नोटीस येते, कोणाची SIT लावली जाते. म्हणजे विधान भवनामध्ये त्या ठिकाणी कोणीही उठायचं, म्हणजे कोणी म्हणजे आमदारांनी कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या उठायचं, विरोधी पक्षाच्या बाबतीत कुठल्याही त्या ठिकाणी SITचा मुद्दा चौकशी लावायला सांगितली, चौकशी लागते. आणि त्या ठिकाणी पक्षातले नेते, दुसऱ्या पक्षातले नेते आपल्या पक्षात घेतले जातात. म्हणजे ज्यांना सलीम कुत्ताचा साथीदार म्हणून बडगुजर यांना सातत्याने हिणवलं गेलं, देशद्रोही म्हणून म्हटलं गेलं, ते देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आणि म्हणून हे जे काय चालू आहे ते वरच्या लेवलला चालू होतं. त्यांच्या चौकशा लावायच्या, आपल्या पक्षात घ्यायच्या आणि चौकशा थांबवायच्या. पण आता एक लक्षात घेतलं पाहिजे जनतेनी, हे वरपासून प्रकरण खालपर्यंत आता आलेलं आहे. आमचा जिल्हाधिकारी, आमच्या युवा सेनेचा रत्नागिरीचा अजिंक्य मोरे, कारण नसताना राजकीय केसेसवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती तडीपारीची ऑर्डर काढण्यात आली. का तर त्यांनी आमच्या पक्षात यावं. आमच्याच मतदारसंघातल्या काही लोकांना कुठल्या तरी खोट्या चोरीच्या प्रकरणामध्ये खऱ्या का खोट्या तो भाग होत नंतर सिद्ध होईल, परंतु चोर 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 म्हणून त्यांना हिणवलं, त्यांची समाजामध्ये पक्षाच्या प्रतिमा मलिन करून टाकली आणि नंतर त्यांना आपल्या पक्षात घेतलं. का तर त्यांनी आमच्या पक्षात आलं पाहिजे. हे आता खालच्या लेवलला आलं, खालच्या कार्यकर्त्या, वरच्या नेत्यांपर्यंत हे होत होतं, पण खालच्या कार्यकर्त्या हे संकट हे दारापाशी येऊन तुमच्या जनतेच्या थांबलेलं आहे. हे आमच्यापुरती मर्यादित नाही आहे. आणि म्हणून जनतेने डोळत झालं पाहिजे. आजूबाजूला रस्त्यांची, आजूबाजूला विकासाची झालेली परिस्थिती बघितली पाहिजे आणि किती यांच्या भूलथापानं बळी पडायचं हे त्या जनतेने ठरवलं पाहिजे. कारण आम्ही जनतेमध्ये त्या ठिकाणी न्यायालयामध्ये, तुम्हाला किशोरची माहिती, आम्ही न्याय मागतोय, आमच्या पक्षाला न्याय द्या, तो काय अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. आणि म्हणून जनता हीच जनार्दन आहे. जनतेने जर का ठेवलं तर सत्तेचा हा मस्तावल झालेला हत्ती ते उलटवून लावू शकतात. आणि त्यामुळे जनतेने त्या ठिकाणी डोळसपणे विचार केला पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या नगरपालिका, नगरपंचायती असतील, या सर्वांकडे या सर्वावरती, सगळ्यावरती शिवसेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं
निर्विवाद वर्चस्व होतं ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी लोकांनी मिळवून द्यावं. जनतेची कामं करायला त्या ठिकाणी शिवसेना बांधील आहे, एवढंच मी आपल्या सर्वांच्या वतीने जनतेला आवाहन करतो. हे होते जिल्ह्याचे शिवसेने जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव. आत्मविश्वास आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांनी निर्भीडपणे मतदान करावं. प्रतिकूल परिस्थिती आहे पण याच आम्हाला मिळेल असा आत्मविश्वास त्यांच्यात जाणवतोय आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्याशी बातचीत केले. विक्रांतजी धन्यवाद आपण टाइम टीव्हीशी बोलल्याबद्दल. थँक्यू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.